नमस्कार श्रोतेहो, शुभ सकाळ. नातं वाचवून काय करणार जेव्हा समोरच्या व्यक्तीचा एकत्र राहण्याचा आणि निभावण्याचा काहीच हेतू नसतो. लाखाची सोबत असून सुद्धा काही उपयोग नाही. एकच असावा पण लाख मोलाचा असावा. चला तर मी आज आपल्यासाठी ज्ञानाचा झरा घेऊन आले आहे. व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. देव पावतो की नाही हे माहीत नाही, पण मन सांगते माणसापुढे जोडलेल्या हातांपेक्षा देवापुढे जोडलेला हात जास्त बळकट असतो. कधीही आपल्या दुःखाचा आणि आपल्या सुखाचा बाजार मांडू नका. इथे प्रत्येकजण मतलबी झाला आहे. अगरबत्ती देवासाठी घेतात आणि सुगंध मात्र स्वतःच्या आवडीचा पाहतात. काही माणसे कितीही रिकामी असली तरी तुम्हाला ते सांगतील की मी कामात आहे म्हणून. अशा लोकांना जवळ करू नका. अशी माणसे खूप घातक असतात, म्हणून अशा लोकांपासून दूर राहा. आयुष्यभर साथ देणारी माणसे जोडा. तासभर साथ देणारी माणसे तर आपण प्रवास करत असताना प्रवासात सुद्धा भेटतात. आयुष्यात असे काही लोक येत असतात, ते फक्त नावापुरतेच आपले असतात. इतर वेळी ते कधीच आपले नसतात. सगळेच आपले असतात हा फक्त भ्रम आहे. खरे तर आपले कोणीच नसतं. काही जण आपल्या आयुष्यात फक्त त्यांचा वेळ घालवण्यासाठी येतात. सोन्याची एक संधी साधण्यापेक्षा प्रत्येक संधीचे सोने करा. निर्णय चुकला म्हणून माणूस वाईट नसतो. कदाचित परिस्थितीने माणसाला चुकीचा निर्णय घ्यायला भाग पाडले असेल. माणूस कधीच कुठला वाईट नसतो, परिस्थिती वाईट असते. काळ्या खडकासारखा पोळलेल्या जमिनीपासून पुन्हा हिरवळीने नटण्याचा संयम ठेवावा. संयम ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. जीव लावणारी माणसे सोबत असली की वाईट दिवससुद्धा निघून जातात. म्हणून आपली काळजी घेणारी माणसे जपून ठेवा. जीवनाच्या प्रत्येक वळणावर आपण काहीतरी शिकत असतो, पण नेमकं काय शिकायचं ते आपल्याला समजायला हवं. बांधून ठेवून आपलेसे करण्यापेक्षा मुक्त करून मन जिंकण्यात खरा आनंद असतो. म्हणून प्रत्येक नात्याला स्वतंत्र द्या, बांधून ठेवू नका. मोठ्या पुढाऱ्यांच्या मागे फिरत बसण्यापेक्षा तरुण मुलांनी जर स्वतःचा छोटा मोठा व्यवसाय सुरू केला तर स्वतःचाच फायदा होईल. आपल्या बापाचे कष्टाचे भागीदार आपणच असतो. त्यांनी किती घाम गाळला आहे ते आपल्याला माहीत असते.